सोशल मीडियाद्वारे संभाजीनगरातले 50 तरुण हे इसिसच्या जाळ्यात सापडलेत। एनआयएच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। मोहम्मद जोएब संभाजीनगरात इसिसचं जाळं पसरवण्याचं काम करत होता। भारतात मोठा घातपात करून अफगाणिस्तानात पळून जाण्याचा त्याचा प्लॅन होता। हसूल बेरीबागमधून 35 वर्षीय आयटी इंजिनियर मोहम्मद जोएबला देखील या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे सध्या आपल्या सोबत जोडले गेले। दत्ता, काय अधिक अपडेट? नक्कीच मनश्री, छत्रपती संभाजीनगर शहरातला एक तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती फेब्रुवारी महिन्यात एनआयएला भेटली होती। त्यानुसार एनआयएने छत्रपती संभाजीनगरमध्ये छापा टाकून त्या तरुणाला अटक केली होती। मोहम्मद जोएब असं या तरुणाचं नाव होतं। त्याची साधारणपणे पाठीमागचे 4 महिने चौकशी करण्यात आली आणि त्याची चौकशी करून इतरही पुरावे गोळा करून एनआयएने कोर्टामध्ये एक आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। त्या आरोपपत्रामध्ये गंभीर खुलासे सुद्धा करण्यात आलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून जवळपास 30 ते 50 तरुण छत्रपती संभाजीनगरातले सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडाली आली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी घातपात करून अफगाणिस्तानात पळून जाण्याचा सुद्धा प्लॅन त्यांचा होता, अशा स्वरूपाची सुद्धा माहिती एनआयएने आरोपपत्रामध्ये दिलेली आहे। त्यामुळे सुद्धा खळबळ उडालेली आहे। नक्कीच या प्रकरणी अधिकचे अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।